हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग 5 ऐकूया. 1971 एकानं माझं भविष्य वर्तवलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की 1973 साली मला मोठा पारमार्थिक लाभ होईल. त्यावेळेला मला वाटलं होतं की मोठा लाभ म्हणजे पारमार्थिक क्षेत्रात माझी प्रगती होईल. पण एवढा मोठा लाभ मला होईल, मी नाथ संप्रदायाच्या सद्गुरू पदावर आरूढ होईन, अशी मला कल्पनाही नव्हती. संसारात काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. दया, क्षमा, प्रेम. निष्प्रेम प्रपंच कसा असू शकेल? आणि परमार्थ म्हणजे प्रेम. लव इज गॉड. सर्व संत प्रेममय असतात. घरात कुणावर प्रेम केलं नाही तर उत्तम प्रपंच झाला असं म्हणणार का? माझ्या बाबतीत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा प्रश्न कदापि आला नाही. लहानपणापासून मुळात माझा आणि सरलाताईंचा सत्वगुणी स्वभाव असल्यानं माझा प्रपंचही शांतपणे सहज झाला. 55 वर्ष आमच्या लग्नाला झाली, पण आमचा कधी संघर्ष झाला नाही. तासभर परमार्थ केला आणि इतर वेळी कठोर वागलो तर तो प्रपंच नाही आणि परमार्थही नाही. तेव्हा प्रपंच आणि परमार्थ एकरूप करणं हेच जीवनाचं सार आहे. सुषमाताई स्वामीजींना असं विचारतायत, माझी धडपड अशासाठी की तुम्ही जे जे बोलता परमार्थातलं, व्यवहारातलं ते सर्व टिपून ठेवावं. आतापर्यंत बहुतेक संत जे होऊन गेले त्यांचं बोलणं कोणी फारसं टिपलं नाही. आता सर्व साधनं उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग करावा. त्यावर स्वामीजी म्हणतात, हो, स्वामी अजून बोलत आहेत तोपर्यंत घ्यावं. ते एकदा बोलण्याच्या पलीकडे गेले की मग काय? पण मी स्वामी स्वरूपानंदांना सांगितलं होतं की माझी जीभ जोपर्यंत बोलते आहे तोपर्यंत मी सांगत राहीन. त्याला तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. या माझ्या बोलण्यानं त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांना स्वतःला हे काम करायचं होतं. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते जमलं नाही. ते माझ्यासारखेच होते. ते लग्न करून पुण्यात राहिले असते. जे मी केलं तेच त्यांनी केलं असतं, निराळं काही केलं नसतं. उद्या तिथीनं या देहाचा 70वा वाढदिवस आहे. परवा सहज बोलण्यात विषय आला की संतांची बोधाची पातळी आणि सामान्य जगाची पातळी यातलं अंतर दिवसेंदिवस वाढत जातं. त्यामुळे कंटाळून संत या जगाचा निरोप घेतात. नाहीतर एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान, तुकोबा, नाथ ही मंडळी का गेली असती? त्यांचं वय काही जास्त झालेलं नव्हतं, पण सर्व संतांच्या बाबतीत असंच होतं. मी मात्र त्या बाबतीत असं ठरवलं आहे की बाकीच्या जगाशी आपला काही संबंधच नाही. समाजातील फक्त 5% सात्विक मंडळी इथं आपल्याभोवती गोळा करायची आहेत. मग ती कोणत्याही संप्रदायातली असोत, राजस तामस मंडळींचं इथं काम नाही. मी जरी नाथ संप्रदायाचा असलो तरी सर्व संप्रदाय माझे आहेत आणि मी कोणत्याच एका संप्रदायाचा नाही. वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, शक्ती संप्रदाय, सगळे संप्रदाय मी माझेच समजतो. या देहाकडून किमान 500च्या वर मंडळींच्यात शक्ती संक्रमण झालंय. त्यात नागपूरपासून पणजीपर्यंत असंख्य मंडळी आहेत. सर्व संप्रदायातील मंडळींना माझ्याबद्दल प्रेम आहे. स्वामी स्वरूपानंदांचा सोहम संप्रदाय हा तर माझाच संप्रदाय आहे आणि सोहम बोध हाच सर्व संप्रदायाचा शेवट आहे. मी तर स्वर्गातच आहे. मी पृथ्वीवर राहत नाही, नरकात राहत नाही, स्वर्गात राहतो. ज्यांच्या जीवनाला काही पाया नाही असं जीवन खरोखरी नरकाचंच आहे. काही माणसं आपण भलं आपला व्यवहार भला अशा पद्धतीनं राहतात. ती पृथ्वीवर मनुष्य लोकात राहतात आणि त्यांच्या जीवनाला तत्त्वज्ञानाचा पाया आहे. विशिष्ट पद्धतीनंच राहायचं अशी काही मंडळी असतात.
त्यांना परमेश्वर तशी अनुकूल परिस्थिती देतो. ही मंडळी स्वर्गात राहतात. त्याला सलोकता म्हणतात. पुष्कळ गोष्टी, माणसं त्यांना अनुकूल असतात. ते आपल्याभोवती चांगली माणसंच गोळा करतात. वेडीवाकडी माणसं ते आजूबाजूला फिरकू देत नाहीत. स्वाभाविकच त्यांचं बोलणं चालणं नेमकं असतं. सगळ्या लोकांचं त्यांच्यावर प्रेम असतं. अशी ही स्वर्गात राहणारी माणसं, त्यांना देव म्हणायचं. परवा आपल्याकडे एक जण आले होते. असे लोक खरोखरच फार चांगले. त्यांची माझी भेट तशी फार थोड्या वेळा झाली, पण तरी आमच्या दोघांच्या अंतःकरणात एकमेकांविषयी आदर प्रेम आहे. कारण सरळ वागणारी मंडळी मला आवडतात. एकदा माझं प्रवचन ऐकल्यावर ते म्हणाले, तुमचं हे सगळं वेगळंच आहे. आमची सगळी पोपटपंची असते, तुमचे उत्स्फूर्त उद्गार आहेत. दुसरं कोणी असं म्हणणार नाही. ज्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे तोच हे उद्गार काढू शकेल. एरवी समोरचा मनुष्य कितीही चांगला असला तरी सहसा कोणी त्याला चांगलं म्हणणार नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.